आज आम्हाला 6 वर्ष झाले, इतका फरक पडला। मी तुम्हाला सांगितलं बाबा ही मिशन आहे, माणूस काय म्हणतो ह्याला काय तर थाप हाणतंय, तुम्ही स्वतः रिझल्ट या, स्वतः अनुभव घेतल्याशिवाय काही उपयोग नाही। वॉटर कंडिशनर बसवल्यापासून 4 दिवसाला 1 तास पाणी केलेलं आहे आणि पांढऱ्या मुळीची वाढ भरपूर चालू झालेली आहे। परंतु हा फिल्टर बसवल्यापासून यंदाच्या वर्षात जर आम्ही पाहतोय की आजारपणाचं प्रमाण कमी आहे। आधी हे मशीन जेव्हा आमच्याकडे आणलं आणि लावायचं होतं तेव्हा मला वाटलं की हे काहीतरी म्हणजे ह्याच्यामध्ये कुठलं तरी केमिकल असेल आणि केमिकलमुळे हे ह्याचे काहीतरी हे जे इफेक्ट आपल्याला चांगले दिसणार आहेत। त्याच्यामुळे खूप चांगले रिझल्ट या वॉटर कंडिशनरमुळे येत आहेत आणि खर्चाच्या दृष्टीने जर पाहिलं तर तो खर्चही खूप आमच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने परवडण्याजोगा किंवा योग्य आहे। नमस्कार, मी गिरीश चंदने, MD ऑटोफिल सिस्टीम, नवी मुंबई, खारघर, महाराष्ट्र। आज आपल्या समोर सर्वात मोठी समस्या आहे ती म्हणजे क्षारयुक्त पाण्याची। सर्वसामान्य भाषेत जड पाणी, मचूळ पाणी, सवळ पाणी, खारे पाणी। या क्षारयुक्त पाण्यावर आपल्या ऑटोफिल कंपनीने सेलसेफ नावाचे प्रभावी असे तंत्रज्ञान विकसित केले आहे। मागील 10 वर्षापासून ऑटोफिल कंपनीने क्षारयुक्त पाण्यासाठी सेलसेफ, इलेक्ट्रॉनिक अधिक मॅग्नेटिक अशा दोन्ही तंत्रज्ञानाचा वापर करून ॲडव्हान्स असे वॉटर कंडिशनर विकसित केले आहे। या तंत्रज्ञानाच्या वॉटर कंडिशनरला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद येतो आहे। प्रामुख्याने शेतीसाठी हे तंत्रज्ञान वरदान ठरत आहे। पहिल्या ना आम्हाला इतकं म्हणजे पाण्यानं भेडसवलं आम्ही का ते पाणी जनावरं सुद्धा पित नव्हते, खत टाकलं तर ते आपटेक होत नव्हतं। मग ते आपटेक न झाल्यामुळं आमच्या पिकामध्ये बी काही फरक पडाना। मग फरक नंतर हे कंडिशनर बसल्यानंतर ढोरं पाणी प्यायला लागले, आमची डाळ शिजत नव्हती, डाळ शिजायला लागली, चहा फुटत होती, ती चहा न फुटणे हा प्रकार आम्हाला हे व्हायला लागला। पिकामध्ये तर लयच मोठा फरक पडून गेला। 4 दिवसाला 2 तास पाणी देत होतो, त्यावेळेस असा पुढा चालत नव्हता, शेंडा असा पोत चालत नव्हता। वॉटर कंडिशनर बसवल्यापासून 4 दिवसाला 1 तास पाणी केलेलं आहे आणि पांढऱ्या मुळीची वाढ भरपूर चालू झालेली आहे। पानाचं स्टोरेज वाढलेलं आहे, झाडं स्टोरेज वाढलेलं आहे आणि खोडाची साईज जी आहे, जाडी ही वाढलेली आहे, त्यामुळं फरक पडलेला आहे। आणि आम्हाला खारड पाणी होतं पहिलं, त्या पाण्यावर शेंडा वाढत नव्हता। वॉटर कंडिशनर बसवल्यापासून शेंड्यात 50% फरक पडलेला आहे आणि फक्त 15 ते 20 दिवसामध्ये, कारण ते मशीन लावल्यानंतर 1 महिना झालाय, पण 1 महिन्यामध्ये पहिले 8-10 दिवस त्याला हे करायला लागले। 15 दिवसात एवढा फरक पडलेला आहे। गेले अनेक वर्ष आमच्या संगमाहुलीमध्ये जे सातारा शहरातलं गटारी पाणी सोडलेलं नदीला येत होतं आणि नदी इतकी प्रदूषित झालेली होती की त्या नदीत पाऊल सुद्धा टाकलं तरी नको वाटायची इतकी अवस्था झाली होती। पायाला भेगा पडणं, अशा तऱ्हेचे आजार लोकांना सुरू झाले, त्या हाडं डिसू होणं असे प्रकार सुरू झाले होते। गावाला पाणी योजना झाली होती, फिल्टर पाणी मिळत होतं, परंतु ते फिल्टर असं होतं की वाळूतलं फिल्टर होतं आणि अशा अवस्थेमध्ये मग पोटदुखी होणं किंवा साथीचे रोग पसरणं अशा तऱ्हेने सुरुवात झाली। आणि यासाठी काहीतरी उपाययोजना केली। अल्टोफाईल या कंपनीचा फिल्टर बसवला, तर फिल्टर बसवताना आम्ही सुद्धा थोडंसं साशंक होतो की एवढी ती साईज आणि त्यातनं पाणी फिल्टर किती होणार, हा थोडासा मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला होता। परंतु तो फिल्टर बसवल्यानंतर 2-3 दिवसामध्ये जे काय आम्हाला दिसलं की भांड्यांना पांढरे डाग पडणं किंवा एखाद्या वेळेला आपण जरी समजा पाणी पायावर घेतलं तरी चरचर होणं, हा ज्या क्रिया होत्या त्या बंद झाल्या। कारण आमचं पाणी कसं 6,500 ते 7,000 टेऱ्याचं पाणी, एकदम खारवट, तोंडात सुद्धा धरू वाटत नाही इतकं पाणी, बेकार पाणी। त्या पाण्यानं आता ऊसाला पाणी जर दिलं, ऊसाची वाढ होण्याऐवजी ऊसाची वाढ कमी होती, वाढ होतच नव्हती। आणि त्या खाऱ्या पाण्यानं पानं कशी व्हायची, पिवळसर करपल्याने व्हायची, वाढच होत नव्हती। पण त्या मिशनीमार्फत पाणी जर दिलं, ऊसाची वाढ आणि पोत आणि ऊसाची पानं, काळोक्षेर आणि केतकडाच्या पानांनी त्याची ऊसाची पानं चालू व्हायची आणि मुळे अतिशय पांढरे खतरनाक मुळ्या, असंख्य, होमिक ऍसिड सुद्धा गरज नव्हती त्याला, एवढं मिशनीमार्फत पाणी खतरनाक। आणि एक वैशिष्ट्य म्हणजे आमचं 6,500 टेड्याचं पाणी आहे, त्यानं जर आंघोळ केली असं व्हायचं की आपल्याला कोणीतरी मारल्याने पाणी अंगावर वाटलं की जड 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 पाणी लागायचं। कपडे धुले तर कपड्यावर डाग, भांड्यावर डाग, परत गाडी धुवली तर गाडी असं चिकट चिकट डाग। पण त्या मिशनीत ना कपडे धुले तर फ्रेश कपडे। चेंडा तुम्ही म्हणताय तो जे हिरवं फुटलंय त्याला म्हणताय का त्याच्यामध्ये, हा जो ह्याला? ओके ओके ओके, म्हणजे तो जेवढा हिरवागार असेल तेवढा चांगला हिरवा। आणि शेंड्याची वाढ जी आहे ही वाढीत फरक पडलेला आहे।
पाण्याची 50% बचत झालेली आहे. अच्छा, म्हणजे हे पाणी ताण हे करून पण असं पडलेलं आहे. पाणी भरपूर दिलं तरी मुळी पांढरी मुळी नसल्यामुळे अपटेक होत नव्हतं, पाणी उचलत नव्हतं, खारट पाणी होतं. बरोबर. त्यामुळे मुळी चालत नव्हती. हा सगळा असा ह्याच्यातला अनुभव आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये गंगतडे साहेब सांगतायत की हे 50% पाणी देऊन, म्हणजे त्यांना पहिलं असं वाटायचं की आपण पाणी दिल्यानंतर पिकांना, ते त्यांनी मला विचारलं पण होतं की असा ताण बसेल तर काय करायचं. मी म्हटलं तुम्ही देऊन बघा, तुमच्या अनुभवानुसार तुम्ही काम करा. मग त्यांनी सुरुवात केली प्रयोग करायला. आणि विशेष म्हणजे ते पाणी दिल्यानंतर खाली पांढरे क्षार जे उमटत होते ते क्षार उमटत नाहीत आता खाली. हे जे आहेत ह्या ठिकाणी कुठेही पांढरं नाही, मीठ फुटत होतं. म्हणजे एकूण पूर्णपणे अतिशय चांगला अनुभव आहे की 15-20 दिवसामध्ये एवढं सगळं होतंय. हा आमचा दादा जरा हे दाखवतोय. तर हा बघा, ह्याच्यामध्ये कुठेही असा पांढरेपणा जो दिसायला पाहिजे, पांढरी मुळी ती त्याच्यामध्ये हे करत नाही. आणि पांढरी नवीन मुळी फुटायला सुरुवात झाली.